आज एका सरकारी नोकरीसाठी लोक लाखो रुपये मोजतात. पण तुम्हाला माहितीये का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा 3 मोठ्या सरकारी नोकऱ्या नाकारल्या होत्या, ज्यासाठी जग तरसत होतं. पहिली नोकरी कोल्हापूर संस्थानाचे दिवाणपद. खुद्द शाहू महाराजांनी ही ऑफर दिली होती. आजच्या भाषेत सांगायचं तर राज्याचे मुख्यमंत्री. पण बाबासाहेब म्हणाले, मला एका संस्थानाचा नोकर नाही, तर संपूर्ण देशातील वंचितांचा आवाज बनायचा आहे. दुसरी नोकरी होती बडोदा संस्थानाचे मिलिटरी सेक्रेटरी. हे पद खूप मोठे होते, पण तिथे मिळणारी अस्पृश्यतेची वागणूक पाहून स्वाभिमानी बाबासाहेबांनी त्या पदावर लाथ मारली. त्यांनी ठरवलं, ही व्यवस्था बदलल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि तिसरी, ब्रिटिश काळातील हायकोर्ट जजची ऑफर. अफाट पैसा आणि प्रतिष्ठा समोर होती. मित्रांनो, बाबासाहेबांनी स्वतःच्या सुखाचा विचार केला असता तर ते आरामात जगले असते. पण त्यांनी आपल्या भविष्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला.